नमस्कार. मी अनिता, अनिताज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत तसेच चमचमीत मूग डाळीची भजी कशी करायची ते बघणार आहोत. पावसाळा सुरू आहे, मस्त पावसाचं वातावरण आहे आणि अशा पावसाच्या वातावरणात भजी खाण्याचा आनंदच वेगळा असतो. जनरली मूग डाळीची भजी ही थोडीशी सॉफ्ट होतात, तर ते टाळण्यासाठी आज मी काही खास टिप्स सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मूग डाळीचे भजे करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला डाळ भिजवत ठेवायची आहे. इथे मी 1 वाटी पिवळी मूग डाळ निवडून घेतलेली आहे. तुम्ही ऐवजी हिरवी मूग डाळ सुद्धा यूज करू शकता. या डाळीला आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. त्यामुळे त्यावर असलेला पावडर निघून जाईल आणि बरोबर 1 तास झाकण ठेवून ही मूग डाळ आपण पाण्यात भिजवून घेणार आहोत. तसेच मूग डाळ भजी कुरकुरीत आणि क्रिस्पी होण्यासाठी आता आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत, तो म्हणजे जाड पोहे. फ्रेंड्स, आपण इथे 1 वाटी मूग डाळीसाठी पाव वाटी पोहे घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही कोणत्याही वजनी प्रमाणामध्ये किंवा मापाने मोजून घेतले तरी 1/4 असे प्रमाण आपल्याला इथे घ्यायचे आहे. तर हे पोहे सुद्धा आपण स्वच्छ धुवून पाण्यात भिजवत ठेवू. फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डाळ भिजवून आपल्याला 1 तास झालेला आहे. फ्रेंड्स, तुम्ही डाळ आणि पोहे एकत्रही भिजवून ठेवू शकता. डाळ आपल्याला मिनिमम 1 तास तरी भिजवून ठेवायची आहे. तसे मूग डाळ लवकरच मुरत असते. ही डाळ आता एका गाळणीवर टाकून या डाळीतील पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे. हे बघा, पोहे तर मस्त फुगलेच, पण डाळही छान फुलली. दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे डाळीतील पाणी पूर्णपणे निथळल्यावर पाणी न टाकता ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये जाडसर अशी वाटून घ्यायची आहे. फ्रेंड्स, डाळीतील पाणी निथळेपर्यंत आपण भजी छान आणि टेस्टी होण्यासाठी या चम्मचने अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच सोप आणि 1 चम्मच धने ही तिन्ही जिन्नस हलकेसे भाजून घेऊन याला मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर फिरवून याची पावडर तयार करून घ्यायची आहे. तसेच 2 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं याची सुद्धा आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. डाळीतील पाणी पूर्णपणे निथळलेले आहे. आता ही डाळ मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. फ्रेंड्स, तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही ही डाळ मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकता. दोन्ही पद्धतीने ही डाळ वाटून मी दाखविणार आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार किंवा आवडीनुसार ज्या पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने जाडसर अशी ही डाळ वाटून घ्या. फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर आताच्या आता सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही इथे बघू शकता डाळ आपली ओबडधोबड अशी वाटून झालेली आहे. मी ज्याप्रमाणे ही डाळ वाटून घेतली त्याच प्रकारे मला जाडसरच वाटण आपल्याला या डाळीचं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही जर डाळ जास्त बारीक वाटली तर भजे वातळ आणि चिवी होतात, कुरकुरीत क्रिस्पी होत नाहीत. तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडीशी डाळ मिक्सरला पल्स मोडवर थोडीशी अशी जाडसर बारीक करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही, अशी ही जाडसर डाळ आपल्याला हवी. महत्त्वाची टिप म्हणजे तुम्ही मिक्सरमध्ये डाळ बारीक करत असाल तर त्याआधी साधारणतः पोहे खाण्याच्या चमच्याने 2 ते 3 चम्मच डाळ काढून ठेवायची. त्यामुळे काय होईल, तुमचे डाळीचे मिश्रण थोडेसे बारीक झाले तर ही काढलेली डाळ त्यामध्ये मिक्स करता येईल. आता आपण वाटलेल्या डाळीच्या मिश्रणामध्ये तयार केलेली आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट, अर्धा चम्मच ओवा असा हातावर रगडून टाकायचा आणि धने, जिरे, सोप याचे तयार केलेली पावडर 1.5 ते 2 चम्मच, अगदी चिमूटभर हळद, जाडसर कुटलेली लाल मिरचीची पावडर 1 चम्मच. तुम्ही रोजच्या वापरातील लाल तिखट घातले तरीसुद्धा चालेल, त्याने रंग मात्र थोडा डार्क येतो. चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी पाव चम्मच हिंग नक्की टाका. भज्यांना हिंगामुळे छान चव येते. आता हे सगळे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदा ॲड केला तरी चालेल. आपले सगळे जिन्नस छान मिक्स होऊन भज्याचे मिश्रण तयार झाले आहे. मी एका कढईमध्ये आधीच तेल तापत ठेवले होते.
थोडंसं एकान भाजाचं पीठ टाकून तेलाचं तापमान आपण चेक करून घेऊयात. तेल आपलं छान तापलेलं आहे. आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे कुठल्याही डाळीची भजी असो, हे भजी नेहमी मीडियम टू हाय हीटवर तळायचे असते. खूप मंद आचेवर तळलेत ना तर जास्त तेल पिऊन चांबट किंवा वातड अशी होतात आणि खाताना चिवी लागतात. लहान अशी तेलामध्ये भजी सोडायची, तुम्हाला आवडेल तशी टाका आणि मोठ्या आचेवर ही तळून घ्या. 1 मिनिट झाला की असे हे चम्मचने फिरवून मिसळून घ्यायचं, जेणेकरून सगळ्या बाजूने छान तळले जातील. बघा काय सुंदर दिसत आहेत ना भजी. याच प्रकारे सगळी भजी तळून घेते. बघा छान डाळही दिसते आणि छान टेक्स्चरही आपल्या भज्यांना आलेलं आहे. सगळी भजी आपली तळून झालेली आहेत. पोह्यांमुळे तर अगदी कमाल लागतात ही भजी. आपण सोडा किंवा इनो न यूज करता एकदम कुरकुरीत क्रिस्पी भजी तयार केलेली आहेत. वरून कुरकुरीत वातन एकदम हलकी भजी तयार होतात. ह्या भज्यांसोबत कशाची गरज लागत नाही, कारण आधीच सगळे मसाले आपण याच्यात टाकलेले आहेत. तरी तुम्हाला वाटलंच तर टोमॅटो सॉस किंवा एखादी तळलेली मिरची किंवा चहासोबत या पावसाळ्यात जामुन डाळीच्या भज्याची नक्की एकदा मजा तुम्ही घरी घ्या. तर मंडळी, ही होती आपली खमंग कुरकुरीत मूग डाळ भजी. अगदी घरच्या घरी साध्या साहित्याने आणि भरपूर प्रमाणे बनवली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आधी करून पहा आणि तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं प्रत्येकाचं मत माझ्यासाठी खूप खायचं असतं. तर अजून अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपी पाहायच्या असतील तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, म्हणजे पुढची चवदार भेट नक्की चुकणार नाही. आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया एका नव्या आणि रुचकर रेसिपीसह. तोपर्यंत घरचं खा, स्वस्त राहा आणि प्रेमाने स्वयंपाक करा. धन्यवाद.